कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। विचारू माझं श्रीनू, अगो त्या चारूचा खोटा बाहेर आला नसता तर काय झालं असतं माझ्या श्रीनूचा? अगो आयुष्यभर ते का न आवडणाऱ्या पोरी सोबत अडकून पडूक लागला असता। आणि आता बघलास ना, त्याच्या लग्नाचं मुहूर्तच येत नाही, त्याचा लग्नच जमत नाही। माका ना कळतच नाही त्याचं काय होणार ता। तेव्हा कस त्याची काळजी, श्रीनूची कशा काळजी असा? ओवी हा ना, या बघा, ओवी माझी भाची हा, संध्याची लेक हा, परदेशातून शिकलेली हा, या सगळा बाजूक ठेवा। पण आपलो श्रीनू तिच्यावर खूप प्रेम करता आणि ओवी पण श्रीनूवर तेवढाच प्रेम करता। ह्याचा विचार करा ना, दोघांचो एकमेकांवर विश्वास असा। अगो पोरांका ना या प्रेम बिम काय कळत नाही हा। आणि हा सगळा काय खरा नसता। अगो ह्या सगळा खरा ना फक्त सिनेमात होता, खऱ्या आयुष्यात नाही होत। आणि प्रेमाचा म्हणशील ना तर निशीवर ही वेळ प्रेमामुळेच इली हा, बघतायस ना हा। अगो एकदा दुधान पोळलो आपण, आता ताक पण फुंकून पिऊक वया ना। लालिताई माका सांगा, ह्या एकच कारण हा ओवीक नकार देऊचं? आपण ना एक वेळ असा समजूया की ओवी चांगली मुलगी हा, तिचा आपल्या श्रीनूवर प्रेम हा, ती तेका समजून घेता। अगो पण एवढाच पुरेसा असता काय गो? म्हणजे किती झाला तरी श्रीनू माझो एकूच तो एक लेख हा, त्याचा संसार फुलावा असं माका वाटणार ना। त्याच्या पोरांका मांडीवर खेळवावा असं वाटणार ना माका। हा गो माका आजी होऊची हौस भागवूची हा। बरा ता जाऊ दे माझा सोड। तुम्ही सगळे म्हणतास ना म्हणून मी या दोघांच्या लग्नाक होकार देईन, पण लग्न झाल्यानंतर श्रीनूक समजा वाटला की एक पोर व्हाया हा, तेव्हा त्या बिचाऱ्या ओवी किती वाईट वाटत। आपण श्रीनूक पोर देऊ शकत नाही म्हणून किती वाईट वाटत सांग माका। तेव्हा ही दोघं काय करतील? लालिताई, ह्या लग्नाच्या गाठी आहेत, त्या ज्याच्या बरोबर बांधलेल्या असतात ती जुळू नये म्हणून किती जरी आपण प्रयत्न केलो ना तरी जोडली जातातच। तुमच्या समोर एक मोठा उदाहरण हा। मी अनपेक्षितपणे यांच्याशी लग्न करून ह्या घरात इलय आणि ह्या तुमका सुद्धा माहिती आहे। पण असा का झाला? कारण नशिबानच माझी आणि त्यांची गाठ बांधली होती। संध्याने विजयरावांशी लग्न करणं हे फक्त निमित्त होता। लालिताई, तुम्हीच सांगा, श्रीनूशी लग्न करण्यासाठी चारूने काय काय नाही केला, पण तिका यश इला का? कारण श्रीनू आणि चारूची गाठ बांधलेलीच नाही। हे बघ, ह्या जा काही असला ना तरी माझी नातवंडांची हौस ओवी पूर्ण करू शकत नाही, ही गोष्ट मी तरी सोडू शकत नाही। हे बघ, हा माझा मुलगा इथेच नांदिवलीत आहे, याच्या पाठी तुला राहायचंय, याच्यावर नजर ठेवत। आणि याने जर ह्या मुलीला भेटण्याचा प्रयत्न केला तर या दोघांना एकत्र येऊ द्यायचं नाही। मग त्यासाठी तू काही कर, पण काही झालं तरी ही दोघं भेटता कामा नये।
आणि तू जे काही करशील यामुळे माझ्या मुलाच्या केसालाही धक्का लागता कामा नये. आणि मला तू वेळच्या वेळी अपडेट करत राहशील. आणखीन एक, यात माझं नाव कुठेही येता कामा नये. आणि जर आलंच तर ते तू स्वतःवर घे. तुला सोडवेन मी आणि वर जास्तीचे पैसेही दे. काय करायचं आईचं मला कळत नाहीये. चारू एवढा मोठा धडा शिकून गेली पण त्यातून ती काहीच शिकली नाही. अजूनही तिचा आपल्या प्रेमाला विरोध आहेच. का वागते ती असं? श्रीनिवास, लाली आत्यांचंही बरोबरच आहे. मी आई होऊ शकणार नाहीये हे तर फॅक्ट आहे ना. अगं पण मूल आपल्याच रक्ताचं हवं हा हट्ट काय आहे? आपण मूल दत्तक सुद्धा घेऊ शकतो ना. हे बघा, ज्याचा त्याच्या भावनेचा प्रश्न आहे श्रीनिवास. आणि लाली आत्यांनी तुझी आई म्हणून तुझ्या संसारांची स्वप्न बघितली असतील, त्याही चुकीच्या नाही आहेत ना. ओवी, आपण विसरून जायचं का एकमेकांना? आपण कधीच लग्न करायचं नाही का? हे बघ श्रीनिवास, मी तुझ्यासारखा टोकाचा निगेटिव्ह विचार नाही करत आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की मॉमने ना तिच्या प्रेमाचं एक नातं जोडण्यासाठी इथली सगळी नाती तोडली होती. पण ह्या डिसिजनमुळे ती आयुष्यभर रिग्रेट करत होती. इथली माणसं, इथलं कल्चर सगळं खूप मिस करत होती ती श्रीनिवास. एकटी असताना तर ह्या आठवणीत सतत रडायची. डॅडी खूप गिल्टी फील करत होते. मला ह्या सगळ्याचे रेफरन्सेस हे सगळं मला तेव्हा कळलं नाही, पण आता इथे आल्यावर सगळं कळतं. श्रीनिवास, आपण सुद्धा तीच चूक करायची का? आपल्या आनंदाने जर इतरांना दुःख होणार असेल तर आपण हॅपी राहू. ओवी, पण फक्त आई सोडली तर बाकीचे सगळे तयार आहेत ना आपल्या लग्नाला. श्रीनिवास, एक आई म्हणून लाली आत्याचा तुझ्यावर सगळ्यात जास्त हक्क आहे. यू नो, निशी प्रेग्नंट आहे हे ती नीरजला का सांगत नाही? कारण हे जर तिने त्याला सांगितलं तर ती इथे का आली आहे हे पण सांगावं लागेल. आणि त्यामुळे नीरज आणि त्याच्या आईमध्ये परत वाद होते जे तिला नकोय. श्रीनिवास, अरे निशी जर ह्या सिच्युएशन मध्ये मेघना आंटीचा एवढा विचार करू शकते तर मग आपण लाली आत्यांचा विचार नको का करायला? आणि श्रीनिवास, आपण लग्न नाही केलं तर आपलं एकमेकांवरचं प्रेम कमी होईल असं तर नाहीये ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.